हाय गाईस, पुन्हा एक नवीन व्लॉग. आज 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक डे. मी आहे मुंबई एअरपोर्टला. आज आम्ही नाही, आज मी एकटा आहे. चेन्नईला चाललो आहे. तर आजचा व्लॉग मोस्टली एक्सपिरियन्स बेस्ड असेल, कारण आपण एक्सपिरियन्स करणार आहोत एअर इंडियाचं नवीन एअरबस A350. आपल्याला इन्व्हाइट आलं आहे आणि आज आपण हे विमान बघायला चाललो आहे. डिटेलमध्ये आपण व्लॉगिंग करू. मोस्टली विमानाचा जास्त व्लॉग असेल आणि ट्रॅव्हलचा कमी असेल, कारण शॉर्ट ट्रिप आहे, वन डेची. सकाळी जाऊन रात्री परत येणार आहे. तर नुकतंच इंडियाकडे पहिल्यांदा आणि एअर इंडियाने हे विमान विकत घेतलेलं आहे. तर इंटरनॅशनल रूट्सला हे लाँग हॉल फ्लाय करायच्या आधी ते लोकांनी डोमेस्टिक रूट्सवर हे प्लेन म्हणजे फ्लाय करायला चालू केलं आहे. तर एक साधारण 20-25 दिवस हे डोमेस्टिक रूट्सवर फ्लाय करणार आहे. तर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण एक्सपिरियन्स करूया. तुम्हीसुद्धा बुक करा. जर फ्लाय करणार असाल कुठे, बँगलोर, दिल्ली, चेन्नई, तर या रूट्सवरती हे विमान आहे. खूप मोठं विमान आहे. ऑलमोस्ट A380पेक्षा थोडंसं कमी साईजचं आहे, बट एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. तर जाऊया आज चेन्नईला, या विमानाचा एक्सपिरियन्स घेऊया. आणि चेन्नईला पोचल्यानंतर आपल्या ऑफिसमधला एक मित्र आहे, तो भेटणार आहे. आमच्यासोबतच काम करतो टीममध्ये. तर त्याने आग्रहच केला की भेटूया आणि थोडंसं फिरूया वगैरे. मे बी तो कुठे काही फिल्टर कॉफी प्यायला नेणार आहे, काही शॉपिंगला नेणार आहे, काही बीच दाखवणार आहे चेन्नईला. कारण माझ्याकडे शक्यतो 4 ते 5 तासच आहेत हातामध्ये चेन्नईला उतरल्यावरती. तर कारण रात्रीची परत 8:30ची फ्लाईट आहे. तर मग या लेट्स गो. ओके, एअरपोर्टला आहे, आत्ता आलो आहे. 10 वाजताचा फ्लाईट आहे. पटकन ब्रेकफास्ट करूया लाऊंजला आणि गेटवर जाऊया. ब्रेकफास्ट झाला आहे, गेटकडे जाऊया. थोड्याच वेळात A350 लँड होईल. मे बी कॅप्चर करायला ट्राय करूया. फायनली प्लेन आलेलं आहे. A350 एअर इंडियाची नवीन लिव्हरी आहे. लिव्हरी म्हणजे अर्थात नवीन कलर्स आणि नवीन ब्रँडिंग आहे त्यांचं. एक वायब्रंट अप्रोच दिला आहे त्यांनी. क्रेज खूप भन्नाट आहे. स्टाफसुद्धा फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत. चला तर मग गेटवर जाऊया. बोर्डिंग चालू होईल आता. फायनली गेट्स ओपन झाले आहेत आणि आपण आता बोर्ड करतो आहे. लाईन लागली आहे खूप. आधी बिझनेस क्लास, मग प्रीमियम इकॉनॉमी, देन इकॉनॉमी. बिझनेस क्लास आहे आणि ही आहे प्रीमियम इकॉनॉमी. आणि हा आहे इकॉनॉमी क्लास. कलर्स खूप छान दिलेत, रेडिश टोनमध्ये. विंडो सीट आहे 31A. लेग स्पेस खूप मस्त आहे यांची. ट्रे टेबल, सेफ्टी इन्स्ट्रक्शन कार्ड आणि आय गेस हे त्यांचं नवीन मॅगझिन आहे. इथे इयरफोनचा प्लग आहे, USB आहे. USB चार्जिंग इकडे खाली पण दिली आहे त्यांनी. आणि ह्याला वेळ लागतो लोड व्हायला. ओके, मूवीज, TV, ऑडिओ, शोले पण आहे, अर्थात छोले. काही लोक छोलेला शोले म्हणतात, त्यांच्यासाठी शोले आणि छोले. TV सिरीज आहेत, गाणी आहेत. जवानची गाणीसुद्धा आलेली आहेत. किड्स झोन, गेम्स, माय फ्लाईट, लाईव्ह मॅप. लोक बोर्ड करत आहेत हळूहळू. एक पिलो दिली आहे त्या लोकांनी
आणि रियुजेबल इयरफोन्स. तर हा मॅप ओपन झालेला आहे. टोटल डिस्टन्स मुंबई टू चेन्नई किती आहे, काय आहे, एक्सप्लोर मोड, आय गेस लाईव्ह कॅमेरासुद्धा आहे त्याला. तर मे बी प्लेन चालू झाल्यावरती आपल्याला ते बघायला मिळते. हे 2 कॅमेराज अवेलेबल आहेत. हा टेल कॅमेरा, हा फ्रंट आहे आणि हा टेल कॅमेरा आहे. सो आपल्याला लाईव्ह लँडिंग आणि लाईव्ह टेक ऑफ सगळं बघता येईल इकडनं. अजून पण वेळ आहे, त्यांचे ग्राउंड ऑपरेशन चालू आहेत. पुशबॅकचा टग लावून ठेवला आहे. एअर कंडिशनिंग युनिटसुद्धा इथे आहे. On behalf of Air India cabin crew and Captain R. Batra, we wish you a very happy Republic Day. We are delighted to welcome you aboard Air India and Air India's first Airbus 350 aircraft. This marks a major milestone in Air India's transformation journey, a journey to become a truly world-class airline once again. Now sit back, relax and enjoy the reimagined Air India experience as we prepare to take to the skies. Welcome once again to a bold new beginning. तो मील सर्व्हिसची तयारी चालू आहे. अँड दिस इज फॉर प्रीमियम इकॉनॉमी. लुक्स व्हेरी नाईस. इडली, मूंग डोसा I guess, उपमा, croissant, fruit salad and butter sauce, सांबर, then fruit yogurt and tea or coffee. सो खूप छान यांचं प्रीमियम इकॉनॉमीचं मील आणि रिअल फ्रूटचा ज्यूससुद्धा आहे. सो या, गुड सर्विस. सो इकॉनॉमीचा हा ब्रेकफास्ट आहे. खूप छान इम्प्रूव्ह केलं आहे त्या लोकांनी. चिकन सॉसेज आहे, पटेटोज आहेत फ्राय केलेले, ऑमलेट आहे, बेक्ड बीन्स आहेत, आम दही आहे, मदर डेअरी, क्रॉसॉन्ट आहे, बटर आहे आणि चहा कॉफी आहे नंतर थोड्या वेळ. खाऊन बघूया कसं आहे. बिझनेस क्लासमध्ये ॲक्सेस मिळाला आहे. सीट्स एकदम प्लश आहेत आणि ते कपाट आहे, छोटंसं मिनी कबड आहे, लाईट आहे, हा पण लॅम्प आहे. सीट रिक्लायनरसाठी पोझिशन्स आहेत. मग फायनली संपला A350चा प्रवास. खूप छान होता एक्सपिरियन्स, कम्फर्टेबल होता, एक लक्झुरियस टाईप ऑफ एक्सपिरियन्स होता. तर आय होप एअर इंडिया असाच एक्सपिरियन्स सगळ्या विमानांवरती देईल त्यांच्या अपकमिंग फ्लाईट्सवरती. पोचलो आहे चेन्नईला. थोडं ह्युमिड वेदर आहे, थोडं क्लाउडी पण आहे आणि मगाशी मी बोललो तसं ऑफिसचा एक मित्र भेटणार आहे देव म्हणून, तर तो वाट बघतो आहे पार्किंगमध्ये. तर तिकडे जाऊया. मित्र भेटले ऑफिसमधला, देव नाव आहे तर, देवादित्य. चेन्नईमध्येच राहतो इथे. तर लंचला घेऊन चाललं आहे. आता बघूया कुठे घेऊन जातो आहे. कदाचित सी फूड इकडे फेमस आहे तर मे बी तिकडेच घेऊन जाईल. हॉटेल फुल आहे एकदम
आणि ह्यांच्याकडे काहीतरी प्लॅटर फेस्टिवल चालू आहे. पण हे आमचे साहेब आहेत ते नॉनव्हेज खात नाहीत, ते प्युअर व्हेज आहेत. त्यामुळे ही अख्खी नॉनव्हेजची प्लॅटर घेऊन मी तरी काय करणार. तर ठीक आहे, थोडंफार काहीतरी मागवलं आहे. त्यांच्या प्लॅटर तशा फेमस आहेत. चेन्नईमध्ये येऊन मंचाव सूप ट्राय करूया. काहीच लंच झालं आहे. एवढा वेळ लागला आरामात सी फूड खाईपर्यंत. 4:30-5 झालेत संध्याकाळचे. चहाची वेळ झाली आता. तर साहेब आम्हाला कुठेतरी शॉपिंगला घेऊन चालले. ते चेन्नईला सिल्कच्या साड्या चांगल्या मिळतात. वेळ आहे फ्लाईटला, तर जरा बघून घेऊया काय प्रकार आहे, कुठे काही शॉपिंग आहे का. चेन्नई सिल्क्सला आलो आहे. पार्किंग थोडंसं लांब होतं, त्यामुळे मग आता चाललो आहे. ही बिल्डिंग दिसते, एक साधारण 7-8 माळ्याची बिल्डिंग आहे. फुल साड्यांचं मार्केट आहे चेन्नई सिल्कचं. नशीब आम्ही दोघंच आलो आहे म्हणून कदाचित अर्धा-पाऊण तासामध्ये बाहेर पडू. बायका आल्या असतं तर 7-8 तास लागले असते. ह्याला चेन्नईची भाषा येत नाही, मला पण येत नाही. पण हा 10 वर्ष झाले राहतो आहे, पण ह्याला येत नाही कारण हा ओरिसाचा आहे. आणि त्यामुळे या लोकांना काही कळत नाही आहे आम्ही जे काय सांगतो आहे ते. त्यामुळे बघूया, चालू आहे, सुरू आहे काहीतरी. एखादी वस्तू तरी घेऊन जायचीच आहे, एखाद दुसरी तरी. मॅन, वाय यू डोंट लर्न? यू स्टे हिअर 10 years, राईट? Whatever I learned, I already passed on to you. कैलेंडर क्यों लूँ? डेबनी आपल्याला सोडले. बाय बाय, थँक्यू. चालला परत घरी. परतीचा प्रवास विस्तारा बुक केला आहे. रिकामं फ्लाईट आहे अख्खं. हे काका आत्ताशी आहेत, बाकी ऑलमोस्ट अख्खं फ्लाईट रिकामं आहे. पर्सनल प्लेनसारखी फिलिंग येते. फायनली मुंबईला लँड झालो आहे. 11:15 झालेत रात्रीचे. आता पटकन घरी. छान होता आजचा एक्सपिरियन्स, 1 डे चेन्नईला. तर हा व्लॉग मी इकडेच एंड करतो. अजून एक गोष्ट राहिली. आज सकाळी मी आलो चलो बसनी. तर चलो बस ही एक आपल्या मुंबई ठाण्यामध्ये बस सेवा आहे जी एअरपोर्टला ड्रॉप करते. तर मी कॅडबरी जंक्शनवरनं पकडली आणि ॲपवरनं बुक केलेली. तर खूप अफोर्डेबल रेट्सवर ही बुक करता येते. याची ॲप बुकिंगची प्रोसिजर खूप एकदम सोपी आहे. तर तुम्ही याचा वापर करा. खूप सकाळी तर रस्ते रिकामे होते. त्यांनी रेमटवलेली बस लिटरली एक 35-40 मिनटामध्ये त्यांनी ठाणे ते एअरपोर्टला पोचवली बस. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या ट्रिपमध्ये. कधी येतं कधी माहिती नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.